हरि ओम तत्सत्। श्री गणेशाय नमः। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणम् प्रथमः स्कन्धः। अथ प्रथमोऽध्यायः। शौनक आदी ऋषींचा श्रीसुतांना प्रश्न। मंगलाचरणम्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ज्या अर्थी या सृष्टीत असलेल्या आकाशादी सर्व पदार्थांमध्ये परमात्म्याचे अस्तित्व आहे आणि नसलेल्या वंध्या पुत्रासारख्या पदार्थामध्ये त्याचे अस्तित्व नाही, त्या अर्थी या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्यापासूनच होतात. तो सर्वज्ञ असून स्वयंप्रकाश आहे. ज्या वेदांच्या बाबतीमध्ये मोठमोठे विद्वान मोहित होतात, ते वेद आदिकवी ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये ज्याने केवळ संकल्पाने प्रकाशित केले, ज्याप्रमाणे तेजावर पाण्याचा भास, पाण्यावर मातीचा भास किंवा मातीवर पाण्याचा भास, ज्याच्या अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटतो, ज्याप्रमाणे ज्याच्या सत्तेमुळे मायानिर्मित त्रिगुणात्मक किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्तिरूप किंवा भूत, इंद्रिय, देवतारूप ही सृष्टी मिथ्या असूनही सत्य भासते आणि जो स्वतःच्या तेजामुळे मायेपासून पूर्णपणे नेहमी मुक्त आहे, अशा परम सत्य परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरस् सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. महामुनी श्री व्यास निर्मित या श्रीमद भागवत महापुराणामध्ये मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले जात आहे. यामध्ये शुद्ध अंतःकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोगा मूळ परमात्म्याचे निरूपण केलेले आहे. ते आदिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परमकल्याण करणारे आहे. ज्यावेळी भगवान पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयामध्ये स्थिर होतात. तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे?
अर्थात अन्य साधन किंवा अन्य शास्त्रांची काहीही गरज नाही. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः रसिका भुवि भावुकाः. भक्तिरस जाणणारे भक्तजन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्री शुकदेव रूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा. कथा प्रारंभ. नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. कथा प्रारंभ. नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षांपर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. त एकदा तु मुनय प्रातर्हुतहुताग्नयः सत्कृतं सुतमासीन पप्रच्छु हृदमादरात. एके दिवशी या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमादिक नित्यकर्मे आटोपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. ऋषयः ऊचुः त्वया खलु पुराणानि सेतिहासानि च नघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत. ऋषी म्हणाले, सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे. याने वेदविदां श्रेष्ठो भगवान् बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावरविदो विदुः. वेत्थत्वं सौम्य तत्सर्वं तत्त्वतस्तदनुग्रहात् ब्रूयुस्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत.
वेद जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण म्हणजेच श्री व्यासजी आणि भगवंतांच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळालेले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद् विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस् तन्न संशितुमर्हसि. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परमकल्याण कसे होईल. असे कोणते सोपे साधन आहे की ते आपण निश्चित केलेले आहे. प्रायेणाल्पायुष सभ्य कलावस्मिन् युगे जनः मंदा सुमंदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुतः. या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यथातथाच आहे. ते अभागी आहेत आणि शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. भूरिणी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषया ब्रूहि न श्रद्धानानां येनात्मा संप्रसीदती. अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधो, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल. सूत जानासि भद्रन्ते भगवान् सात्वतां पतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. श्री सूत महोदय, आपले कल्याण असो. यदुवंशीयाचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणताच. तन्न शुश्रूषमाणानां मर्हस्यंगानुवर्णितुं यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च. तर ते आम्ही ऐकू इच्छितो. आपण कृपा करून त्याचे वर्णन करा. कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. आपन्न संश्रुतिं घोरां यन्नाम विवशो गृणन् ततः सद्यो विमुञ्चेत यद्बिभेति स्वयं भयम्. हा जीव जन्ममृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीतही जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भीते. यत्पाद संश्रया सूत मुनय प्रशमाय नः सद्य पुनन्त्युपस्पृष्टास् स्वर्ध्युन्यापोनुसेवया. भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजळ पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. को वा भगवतस्तस्य पुण्यश्लोकेऽद्यकर्मणः शुद्धिकामो न शृणुयात् यशः कलिमलापहम्.
असे पुण्यात्मी भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही बरे? अर्थात तो श्रवण करणारच. तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि सूरिभिः ब्रूहीण श्रद्धानानां लीलया दधत कलह. ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्म्या पुरुषांनी त्यांचे औदार्यपूर्ण कर्मांचे वर्णन केलेले आहे. आम्हा श्रद्धाळूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. अथाख्या हि हरेर्धीमन नवतार कथा शुभः लीला विदधतस्वैर मीश्वरस्यात्ममायया. अहो बुद्धिमान सूत, सर्व समर्थ प्रभू आपल्या योग मायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरींच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा. वयं तु न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे. रसज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणिक भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. कृतवान किल वीर्याणि सह रामेण केशवः अतिमर्त्यानि भगवान गूढ कपटमानुषः. भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित असे काही पराक्रमही केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही. कलिमागतमाज्ञाय क्षेत्रेस्मिन् वैष्णवे वयं आसीना दीर्घसत्रेण कथायां सक्षणा हरेः. कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रामध्ये आम्ही दीर्घकाळ चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे. त्वन्न संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तितीर्षतां कलिं सत्वहरं पुंसां कर्णधार इवार्णवम्. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा, त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्याला आम्हा ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिलेली आहे. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वां काष्ठामधुनोपेते धर्मः कं शरणं गतः धर्मः कं शरणं गतः. धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला हे आपण सांगावे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषेयोपाख्याने प्रथमोऽध्यायः.